एकेकाळी राज्यामध्ये अग्रेसर असलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशिक्षित चुकीच्या नेतृत्वामुळे डबघाईत चालली आहे। बँकेचा सीडी रेशो घसरला आहे। सहकार खात्याची चौकशी सुरू असल्याचे समजते। भविष्यात रिझर्व्ह बँकेची बंधने येण्याच्या भीतीने ठेवीदार ठेवी काढत आहेत। पतसंस्थांनी 1000 कोटींचे ठेवी काढल्या असल्याचे समजते। बँकेचा कार्यकारी संचालक हा चुकीचे कर्ज वाटप करून चेअरमन कर्डिले यांच्या घरगड्यासारखं काम करत आहे। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर बँकेची सखोल चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकण्याचा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील वरवंडी येथे मंगळवारी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार दौरा संपन्न झाला। व्यासपीठावर बाळासाहेब लटके, प्रकाश देठे, त्रिंबक अडसुरे, भाऊसाहेब कोळेकर, तुकाराम अडसुरे, भगवान अडसुरे, राजाराम कदम, रघुनाथ कदम, भानुदास ढगे, मधुकर भालेराव, संजय अडसुरे, नवनाथ ढगे, विजय कदम आदी उपस्थित होते। याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा बँकेमध्ये यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना कामावर घेतलंय। मात्र ते देखील आता भाजपच्या प्रचारात सक्रिय झालेत। जनतेच्या पैशातून हे आपला प्रचार करीत असतील तर ही दुर्दैवी बाब आहे। बँकेचे कार्यकारी अधिकारी वरपे हे कर्डिलेंचं ऐकून चुकीच्या पद्धतीनं कर्जवाटप करत आहेत। कर्जवाटपामध्ये मोठी अनियमितता आहे। एकेकाळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ही बँक जपली आहे। दुसरीकडे मात्र अशिक्षित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुढाऱ्याकडे ही बँक गेल्याने बँकेचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोपही प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। सेवा कार्य प्रशिक्षण योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना। या योजनेच्या माध्यमातून नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये जे कर्मचारी ज्यांना 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम दिलेलं आहे, माझा स्पष्ट आरोप आहे की हे कर्मचारी तिथे जिल्हा बँकेमध्ये काम करत नाहीत। ही लोक भाजपच्या गमचे घालून त्यांच्या प्रचारामध्ये या राहुरी विधानसभा मतदारसंघात तरी सक्रिय प्रचार करताना दिसतात। म्हणजे हे पैसे मुख्यमंत्री लाडक्या भावाचे जे पैसे ते सरकार पैसे त्यांना पगार देतं, मानधन देतं आणि हे पैसे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधले पैसे आहेत आणि ह्या सर्वसामान्य जनतेच्या पैशावरती यांना बँकेमध्ये कामाला ठेवून हे फक्त जर भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। मी जिल्हा बँकेचे जे इथले राहुरीतले जे ते टीडीओ आहेत त्यांनाही काल सांगितलेलं आहे की असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही। उद्या नाहीतर बँकेसमोर मोठं आंदोलन केलं जाईल, कारण बँक काय कुणा एकाची वैयक्तिक खासगी प्रॉपर्टी नाही। या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची सभासदांची ती बँक आहे आणि या बँकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी त्यातल्या त्यात हे जे मुख्यमंत्र्याचे लाडके भावाचे कर्मचारी आहेत त्यांना 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर एकतर ते भाजपच्याच लोकांना त्या ठिकाणी घेतले। सर्वसामान्य गोरगरीब ज्याला खरोखर नोकरीची गरज आहे असा तरुण मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवला आणि वशिल्याचे टट्टू सगळे तिथे भरलेले आहेत आणि त्यांना आपल्या जनतेच्या पैशातून त्यांना पगार चालू आहे आणि ते प्रचार भाजपचं करतायत। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। या बँकेचे जे एमडी आहेत वरपे म्हणून, हा माणूस तर अक्षरशः त्या शिवाजी कर्डिलेच्या घरगडी असल्यासारखं काम करतो। याला कित्येकदा सांगितलं, आता मला एकेरीत मी कधी बोलत नाही, पण मात्र अक्षरशः तो वरपे म्हणून जो कोण एमडी आहे हा अक्षरशः शिवाजी कर्डिलेंच्या घरातला कामगार साफसफाईला असल्यासारखा काम करतो। याची एमडी म्हणून राहण्याची नेमकी लायकी आहे का हे तपासलं पाहिजे। एवढी चांगली आमच्या सर्व शेतकऱ्याची बँक आज त्या ठिकाणी अडचणीत आहे। सहकार खात्यामार्फत बँकेची चौकशी चालू आहे। एक तर या एमडीचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, खालचे जे काही टीडीओ असतील त्यांना देखील जबाबदार या ठिकाणी धरलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई खरं सहकार खात्यानं केली पाहिजे। नाहीतर हे बँक म्हणजे स्वतःची घरची प्रॉपर्टी असल्यासारखं या भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी बँकेची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते। हा मोठा दुर्दैवी प्रकार आहे। उद्या भविष्यामध्ये आमचं सरकार आल्यावरती या सर्वांची चौकशी करून चौकशीमध्ये कोणी दोषी असतील तर एमडी सकट सर्वांना जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं जाईल। जिल्हा बँकेचा मला जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार जो सीडी रेशो असतो की ठेवींचं आणि कर्जाचं जे काय प्रमाण असावं लागतं तो 70-30चा रेशो बहुतेक असला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी माहिती आहे। पण हा रेशो अनियमित कर्ज वाटपामध्ये अनियमितता असेल, कोणालाही त्या ठिकाणी चेअरमन फोन करतात सोसायटीमध्ये त्या एआरला ह्याला कर्ज द्या त्याला कर्ज द्या, ज्या लोकांची कर्ज काढायची पात्रता देखील नाही। मला कित्येक विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन लोकांचे फोन आलेत की आमची सोसायटी चांगली असताना मात्र वरून चेअरमनचा फोन येतो आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांना पात्रता नसतानाही जे नंतर कर्ज डुबलेली आहेत अशी चेअरमनच्या सांगण्यावरनं फोन येतो, कर्ज द्यावे लागतात आणि मोठं असंतुलन जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेलं आहे। मला मिळालेल्या माहितीनुसार जवळपास जो सीडी रेशो जो 70-30 असावा लागतो तो 80-85च्या देखील पुढे गेलेला आहे। म्हणजे कॅश लिक्विडिटी जी आहे बँकेची
ती नेमकी कमी झालेली आहे अशी मला मिळालेल्या माहितीनुसार मी आपल्याला सांगू इच्छितो। कित्येक या जिल्ह्यातल्या पतसंस्था आहेत ज्यांनी या जिल्हा सहकारी बँकेतल्या ठेवी या काढून घेतलेल्या आहेत। उद्या रिझर्व्ह बँकेची काय नोटीस जर जिल्हा बँकेला आली तर मोठी अडचण सर्वसामान्य ठेवीदारांची होऊ शकते। या भीतीपोटी कित्येक पतसंस्थांनी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1000 कोटी रुपये माझ्या माहितीनुसार हे जिल्हा सहकारी बँकेतनं ठेवी पतसंस्थांनी काढलेले आहेत। कारण की त्यांना बहुतेक काहीतरी माहिती मिळाली असेल की रिझर्व्ह बँकेची काही नोटीस आल्याचं लोक सांगतात आणि सहकार खातं त्यांच्याच पक्षाचं खातं आहे त्याची देखील चौकशी चालू आहे। म्हणजे एकेकाळी भाऊसाहेब संतोजी थोरात साहेबांसारख्या थोर जिल्ह्याच्या नेतृत्वानं ही जी बँक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, आज मात्र एक गुंड प्रवृत्तीचा चौथी नापास शिकलेला माणूस या बँकेचा चेअरमन आहे आणि अक्षरशः ती बँक देखील या जिल्ह्याला वरदान ठरलेली बँक त्या ठिकाणी मातीत घालण्याचं काम चालू आहे। हे दुर्दैव या डोळ्यांनी खरं बघावं लागतंय आणि म्हणून यावरती मी या ठिकाणी हा आवाज उठवलेला आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।